कोण बोलतं कर्नाळा यायची भाई जिरली भाई. तरी खरं सांग कुठे कुठे गेला कुठे गेला अगुणाला. संभाजी की नजर उठी तब होठों पे मुस्कान लिए, पैदा ही है हम रुद्र हुए हाथों पे अपनी जान लिए, मेरे बाप के पैरों में है दौलत जा जाकर उसे तू हासिल कर, इसी बहाने एक कदम छू लेना पर पहले खुद को उस काबिल कर. जय भवानी जय शिवाजी न बोलता जय भवानी जय शिवराय असं म्हणा. थँक्यू सो मच थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग गायज, कशा आहात तुम्ही सगळे. आज मी चाललोय कर्नाळ किल्ल्याला. पावसाळा आहे, मान्सून आहे, कर्नाळ किल्ला होणार नाही असं तर होत नाही मित्रांनो. मी कोणासोबत चाललोय हे तुम्हाला मी दाखवेनच, कारण यावेळेस मी ऑफिसमधल्या मित्रांसोबत जात नाहीये. त्यामुळे दाखवतो कोण कोण आहेत सगळे. येस, मजा येणार आहे गाईज, मजा येणार आहे. ऑल सेट. काय लिहिलंय अथर्व? याला एवढं कोण घेत बसेल, चल कट करून टाकेन. काय प्रमोशन करतोय का तू? नाही रे, कसलं प्रमोशन वापरले. ऑल सेट बाई, पाणी बिणी घेत चाललेत प्रॉपर. दासरी चल मग भेटू, दोहा में याद रखना. हा पोचलो तर भेटू. लव यू. हो चल चल. दासरी खरं सांग कुठे कुठे गेला कुठे गेला अगुणाला. विषय आहे का भाई? मग कशाला मग मेमरी उगाच भरेन का मी? मला तू तिकडून येताना दिसलास. तू काय करायला गेला त्यासोबत? गाईज से हाय. नमस्कार. नमस्कार. आमच्या भाविक दशा ब्लॉग मध्ये आज आम्ही आलोय कर्नाळ किल्ल्याच्या ट्रेकला. तर एवढे सगळे जण आलेलो आहोत, तर बघूया ट्रेक मध्ये काय मजा होती. माझ्यापेक्षा भारी हा करतोय. एक काम कर, तू माझा इंट्रो करत जा. हा हे सगळे न्यू हायर्स आहेत ना? न्यू हायर ना सगळे? न्यू हायर्स आहे काय? लेट कमर. ही वेळ आहे का? ही वेळ आहे का? झोपलेले घे तुझा इंटरव्ह्यू घेतो मी. बोल, सकाळी किती वाजता उठलीस? 10ला. 6ला. तू चला. युट्यूब संघाचे अध्यक्ष भाविक चौधरी यांचा मित्र. तुझं नाव तर सांग. वेदांग वाळिंजे. त्याचा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. चाहते भाविकचे चाहते इथे जमलेले मीटअप साठी. आता कर्नाळ्याला आम्ही जाणार आहोत. आणि आता आम्ही थोड्या वेळा कर्नाळ्याला जायला निघणार आहोत. तर हे सगळे भाविकचे चाहते युट्यूब सबस्क्रायबर. भाविकचे चाहते भाविक का? भाविकचे चाहते युट्यूब सबस्क्रायबर्स या सगळ्याला मराठीत पावसाळी बेडका असे म्हणतात. जे फक्त पावसाळ्याच्या तारखेला बाहेर येतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठाकरे भाव देत नाही. ए ठाकरे काय रे? बिल काढ, वरती काढ. बॅग चेकिंग गाईज, बॅग चेकिंग चालू आहे. जय महाराष्ट्र. मी अमोघ राजाराम ठोंबरे, उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नोंदणी. अरे बापरे बापरे, चला 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 चला, जाऊ दे भेटू परत. आलो आपण. बाय बाय, भेटू परत. काय पोर आहेत. आपण माझ्यासोबत येत आहे. चल रे. हा चल. हा ठाकरे येतो सोबत. हा बघ गाईज, तिथे प्लॅस्टिक चेकिंग करतात. जर तुमच्याकडे प्लॅस्टिक असेल तर ते काढून ठेवतात. सो प्लॅस्टिक जर तुम्ही आणत असाल तर काढीत ठेवा, आणू नका वरती. आणि जरी नेलं तरी वरती कचरा करू नका, कारण हे आपलं नाही, निसर्ग आहे. हे निसर्गाचं देणं आहे. आपण सुद्धा एक निसर्गाचा भाग आहोत. काय बोलतो डायरेक्ट. जिथे चाललोय त्या ठिकाणीला पहिले रिस्पेक्ट करा. लिटरिंग नाही करायचं, प्लास्टिक कुठेही कोणी नाही टाकायचं, कळलं? बिकॉज ऑफकोर्स तुमच्या घरात कोणी येऊन घाण केलेली तुम्हाला आवडणार नाही. तसं हे कोणाचं तरी घर आहे, तिथे येऊन घाण केलेली त्यालाही आवडणार नाही. इकडे ना हे मस्त मिळतं भाकरी आणि काय म्हणतात ते, झुणका भाकरी. व्ह्यू तर एक नंबर आहे काहीच. आणि शांतता एवढी आहे ना. रातकिड्यांचा आवाज सकाळी काय येतो मला कळत नाही, पण त्याला रातकिडे का म्हणतात मग? का काहीच का? जर रातकिडे सकाळी ओरडतात त्यांना रातकिडे का म्हणतात? याला माहित असेल.
आणि इकडे हा आवाज कसला आहे? राजकड्यांचा आहे ना? क्रिकेट. पण मग सकाळी काय आवडतं राजकड्याचं? हा? राजकडे सकाळी काय आवडतं? त्यांच्यासाठी सकाळ कुठली नसतं. रात्री बायका अरे माझ्यासारखेच म्हणजे ते त्यांची नाईट शिफ्ट असेल तर नाईट शिफ्ट चालू असेल तर ते सकाळी जागे असतात. आय मीन सकाळी झोपतात. त्यांची सकाळी रात्र होते. अगला बोलता ना. सकाळी रात्र होते त्यांची, रात्री सकाळ होते. म्हणजे ताज आहे काय समजून घ्या. पण घेणार मी, तरी पण घेणार. मिनिंगफुल. दिस डायग्राम इज व्हेरी मिनिंगफुल. लंग्स आहेत लंग्स. जेवढा आपण निसर्गात जातो तेवढे आपले लंग्स चांगले रिस्पॉन्ड करतात. आपल्या सिटी लाईफमध्ये खूप असं सारं हे असतं, काय म्हणतात, टॉक्सिक गॅसेस अँड ऑल यू नो गाईज. सो निसर्गात आल्यावर जरासं आपलं हृदय आणि आपले लंग्स चांगले असे हे होतात, असे होतात. हे जे काही तू केलंस हे खूप छान होतं. चांगलं. हुहा तू घरी पण करू शकतोस. नाही मी तेच तर बोललो, सिटीमध्ये एवढं नाही मिळत, असं ऑक्सिजन नाही मिळत. ते आहेच. ॲग्रीड. आता सुरू झालं आणि चला घरी बोलतात. काय पोरी आहे, काय पोरी आहे. ब्लॉगच्या नादात जर कुठे घसरलास तर मोबाईल घेऊन मी ब्लॉग कंटिन्यू करेन. रेडी. लेट स्टार्ट गाईज. ट्रेक चालू झालेला आहे आता. खरं बऱ्याच महिन्यांनी, बऱ्याच वर्षांनी मी ट्रेक करतोय. सो दम लागेल मला. येस, भेटूया परत. सगळ्यात मागे आम्ही दोघं राहिलोय. आमच्या मागे कोण नाही, आमच्या पुढेच सगळे. कारण रूल दिलेत, आम्ही मागे थांबणार. आमच्या मागे कोणी थांबायचं नाही. आमच्या मागे कोण गेलं तर ती आमची जबाबदारी. गेलं म्हणजे मागे पडलं. आम्ही एवढे पुढे निघून आलो की आमच्या मागे कोणीच नाही. सगळे आमच्या पुढे आहेत. सगळे आमच्या पुढेच आहेत. पता नहीं आपके पीछे कौन है, कोई भी नहीं. क्यों? क्योंकि सब आगे निकल गए. प्रत्येक ग्रुपमध्ये असोच एक पोरगा असा असायला दादा. प्रत्येक ग्रुपमध्ये एक पोरगा असतोच. शपथ यार. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? सगळे डिसिप्लिन मध्ये चाललेत गाईज, एक नंबर. आणि शांततेत चाललेत सगळे. मेन गोष्ट सगळे शांततेत चाललेत. निसर्गाचा आनंद घेत चाललेत सगळे. कासरी ऑल गुड. ऑल गुड. आत्ताशी 5 किलो कमी झालोय. अजून 5 किलो. टू गो. सर चला. सर चला. सरच हाकलतोय सगळ्यांना. चला. जिरली भावाची. तो बघ उड्या मार चाललं, धावत चाललं. तो बघ असाच करणार आणि पुढे जाऊन पुढे चक्कर येते भाई. चक्कर येते भाई. नाही ORS आहे का झोपलो. भाई? अरे ऍक्च्युली झोपलो नाही रे, रात्री नाही झोपलो रे भाई. 1 तास का 1 मिनिट पण नाही झोपले भाई. बूट्स घालून आले भाई. कोण बोलतं कर्नाळा यायची भाई? जिरली भाई. किती मिनिटं? बस पोचलोच. काय रे येते ना याची जिरली काय जिरली याची. जर तुम्ही ट्रेकला जात असाल आदल्या रात्री झोप पूर्ण करायची गाईस. टॉन्ट मारतोय का? मी पण नाही झोपले भाई. डायरेक्ट चक्कर बसीन चक्कर येते भाई, मला तर आली चक्कर. काही नाही. बट झालं एकदा बॉडी. नमस्कार, तुमचा लाडका कॉर्पोरेट चिलेदार. भेटूया. तुझा आयडी आहे का? काय बोलतो? नाईस. तुम्ही जर ट्रेकला जात असाल तर आदल्या रात्री झोप पूर्ण करून जा. तुमचं काही इम्पॉर्टंट वर्क असेल सोडून द्या, कारण झोप नाही झाली तर मग त्रास होतो. चक्कर येते, ब्लँक होऊन जातं, डोळे असे पूर्ण ब्लर होऊन जातात. मला एवढं नाही झालं, पण फक्त असे चक्कर येत होते. पण झालं आता एकदा बॉडीला कळलं माझ्या की भाई हा ट्रेकला झालाय भाई. मग माझी बॉडी जागी झाली. बोलली तुझा भावा मी आहे तुझ्यासोबत. मग माझी बॉडी परत रिस्टार्ट झाली. दुसरी गोष्ट काय नाही, निसर्गाचा आस्वाद घ्या मित्रांनो. हा प्रसाद भेटला. हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट गाईज. हो, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट.
सुकून आहे भाई, सुकून. जेव्हा आपण वरती पोहोचतो ना, सुकून वाटतं भाई, सुकून एक नंबर. ऑलमोस्ट वरती पोहोचलेलो आम्ही. ये राजगिराला टाळ्या वाजवा, चला चला चला. कोणता? हा हा नवीन म्हणजे जुना ना, आधीपासूनचा नाही, नंतर बसवलेला हा दरवाजा. ओके. जेव्हा रिफॉर्म केला ना गड, हा तेव्हा बसवलेला आहे तो. इनिशियल वाला पण एवढाच होता ना हाईटला? हा तेवढाच होता, पण तो तुटला वगैरे असेल त्यामुळे चेंज केला असेल. हे जे आहे ना, हे आय गेस त्यांना रेस्ट हाऊस असेल किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी जागा असेल. दारुगोळा म्हणजे जे असतात तोफचे गोळे, अजून काय तलवारी असेल, आर्मर असेल, ते सगळे इथे ठेवतात. ते जर मेंटेन ठेवलं तर किती चांगलं होईल यार. कुठे नेऊन ठेवणार एवढा पैसा महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवणार आहे? गड किल्ले सुधरावा ना गाईस, गड किल्ले सुधरावा जरा. कुठे नेऊन ठेवणार एवढा पैसा? हा दरवाजा आहे, त्याच घराचा हा दरवाजा आहे. एक तुम्हाला अपडेट पण द्यायचा आहे. अपडेट म्हणजे तुम्हाला एक असं सांगायचं आहे मला, जे आम्हाला दादाने सांगितलेलं, की आपण जे लोक एकेरी उल्लेख घेतात शिवाजी महाराजांचा, शिवाजी बोलतात, तर आपण त्यांच्यावर लगेच रिॲक्ट करतो. आपण त्यांना जाम काय 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 बोलतो, ट्रोल करतो. पण आपण सुद्धा ते बोलतो आणि आपलं हे कळत पण नाही. आपण कधी बोलतो जय भवानी जय शिवाजी, आपण हे नेहमी बोलतो, जोरजोर ओढून बोलतो, पण आपल्याला तेव्हा रिअलाइज नाही होत की आपण पण शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करतोय. तर जय भवानी जय शिवाजी न बोलता जय भवानी जय शिवराय असं म्हणा. अरे ठाकरे पोचलास? उशिरा पोचलास रे? ठाकरे उशिरा आल. सूरज होता गर्व से आंखें मूंद रहा, विराजे जिस पे हिंद भूपति, विराजे जिस पे हिंद भूपति, सिंहासन के भाग उगले, छत्रपति को देख सभी के हर्ष विलासित शीश डोले. उसी एक सजे आसन पर खुद संभाजी विराजे थे, वो शंभु अब शंभु न केवल युवराज संभाजी राजे थे. सिया विराजत पुत्र देख दो भावुक आंखें कह रही, गर्वित हर्षित नजरों से ही जिजाऊ थी कुछ कह रही. किंतु युवराज बन चुके शंभु देखी, रूह थी जो जल रही, जले जैसे जंगल की आग, जले जैसे जंगल की आग, एक रूह थी जो निगल रही. पुत्र प्रेम के अंधकार व सौतेला शंभु दफन हुआ, महारानी सोयरा का आंचल शंभु का तिरकपन हुआ. रुद्र की दूजी अग्नि परीक्षा इसी मोड़ से शुरू हुई, शंभु गाता के इस पन्ने से हुई कथा एक शुरू नहीं. प्रहार करे तो धरती कांपे, कड़कड़ता वो वज्र है शंभो, भस्म को जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभो. राजनीति के षड्यंत्रों का चक्रव्यूह रचा जा रहा, गैरों को अपना कहकर शंभु उसी जाल में फंसा जा रहा. नियति ने उठाया धनुष और किया वार था एक घनघोर, तीर इस कदर घुसा हृदय में, बिखरे टुकड़े चारों ओर. रायगढ़ की पनाह में राजे ने अंतिम स्नान किया, छत्रपति को ले जाने मानो शिवजी ने प्रस्थान किया. शौर हिंद शिव छत्रपति दशरथ की भांति तड़पे थे, पुत्र के अपने राग देखते पिता दीद को तरसे थे. राजा की होती व्याकुलता को रंकों ने धिक्कार दिया, पर निश्चित अनजाने में उन्होंने मृत्यु को ललकार लिया. और कोमल वन से माफ करने वो शंभु है प्रभु राम नहीं, जिसे क्रोधित कर पछताया तू, अवतार वो परशुराम का ही. निजी घृणा के अहंकार में कपट की ज्वाला पनपी थी, और अल्पमति उन शंडों की वो चाल बड़ी ही गंदी थी. एक साथ बेईमान बोल उठे बगैर कोई शर्म धरे, कि उन बेखबर संभाजी को पन्नाला पे कैद करे. पर सेनापति सरलश्कर हम्बीर, ये नाम मात्र ही स्वेद छुड़ाए, मजाल किसी के इनके सम्मुख कोई संभाजी को हाथ लगाए. 100 सोनार की आघातों को ये लोहार ही काफी था, दुश्मन भी मौत की दुआ करे जब नाम सुने इस बागी का. औरंगजेब खुद जिक्र करे जब वो काटता जाल बुने, इंसान नहीं शैतान है वो जो खड़ा सिवा की ढाल बने. फंस गया इस दुविधा के चलते, शेर भेड़ों की चपेट में. दस्त हुआ धोखे से मगर हथियार न शंभु छोड़ रहा, करीब आ रहा शेर के जो भी रूह वही छोड़कर दौड़ रहा. तब चारों ओर से कूदे बुझने जैसे चींटियां शक्कर को, जिसम इस कदर सुन्न हुआ पानी में गिर रहा कंकर वो. कुदरत की सिवा न खबर किसी को कि अपना राजा कैद हुआ, जिस मिट्टी खातिर लड़ा आज तक
उस मिट्टी को यकीनन फेद हुए। 23 साल पश्चात संभाजी औरंगजेब में पेश हुए नज़ारे का इस लुत्फ उठाने मुगल ज़्यादा खामोश हुए। 100% यकीन था सबको संभाजी घुटने टेकेगा, जहाँ पना के कदमों में अपना राजमुकुट वो फेंकेगा। पर औरंगजेब ही जानता था ये गर्दन नहीं झुकने वाली, बाप की भांति लड़ेगा जब तक धड़कन नहीं रुकने वाली। तब संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल, लूट कहाँ रखी है संभा, हम सोच के हुए बेहाल। और हाँ चल ये भी बता दे कौन थे काफिर अब तक जो तुझसे मिले हुए, हम पूछ के थक गए देख, पर सभी के मुंह या सिले हुए। संभाजी की नजर उठी तब होठों पे मुस्कान लिए, पैदा ही है हम रुद्र हुए, हाथों पे अपनी जान लिए। मेरे बाप के पैरों में है दौलत, जाकर उसे तू हासिल कर, इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर। और रही बात तेरे दूसरे प्रश्न की, तो हम मिट्टी से बेईमान नहीं, अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे बेईमान नहीं। आग बबूला हुआ बादशाह ये अल्फाज सुनते ही, मंशा नहीं थी उसकी एक और लफ्ज भी सुनने की। नजर तेरी चुभ रही है हमको, याद दिलाती सिवा की उस, अभी भी उसको याद करूं रोंगटे होते हैं महसूस। सरिया घुसा कर फोड़ दो इन्हें, अब और ना हम सह पाएंगे, जुबा काट दो काफिर की ताकि हर ना कह पाएंगे। नाखून उखाड़ो खाल उधेड़ो, जब तक ना घुटने टेकेगा, हमसे बगावत का नतीजा आज जमाना देखेगा। अमन जिसने सिखाया जगत को मुस्कुरा का तो इल्म धरो, और कौन खुदा कहता है तुम इस हद तक गिरकर जुल्म करो। एक दो दिन नहीं 40 दिन आका के हुक्म पर अमल हुआ, हर रोज औरंग पूछ रहा क्या झुकने को वो कबूल हुआ। हुजूर उसकी दोनों बाहें तोड़ी, नाखून उखाड़े खाल उधेड़ी, गोल घुमाकर टांग मरोड़ी, नमक लगाकर जख्म जलाए, गोश्त के टुकड़े कुत्तों को खिलाए, पर मजाल शिकस्त को कबूल करे। हुजूर भूल रहे, हाँ पहले तो तुमको हार मुबारक, चाल गलत तुम खेल रहे, सिर्फ जिस्म काटा है तुमने, संभाजी तुम भूल रहे। बचपन से दर्द सहा वो, ये इसके लिए नहीं बात नहीं, क्या क्या घिनौने जख्म सहे ये हर किस तुझको ज्ञात नहीं। कलेजा नहीं है उसका वो, बस पत्थर का एक गोला है, बड़ी बेदर्दी से भूतकाल में नियति ने जिसे टटोला है। नजरों की रोशनी छीनी पर नजरिया ना तुम छीन सके, कहोगे कायर नजर को अपनी उसकी नजर में दे ना सके। जुबा काट कर बता दिया तुम वाकई शास्त्र से डरते हो, हम राम कृष्ण को गाते हैं तुम बात शस्त्र से करते हो। इतनी आयतें बढ़कर भी मुगलों के पल्ले पड़ा नहीं, इतिहास खुद एक सबूत है, शस्त्र शास्त्र से बड़ा नहीं। आखिर सर कलम का हुक्म सुना वो, खुद के घमंड को मार गया, आलमगीर मोयुद्दीन मोहम्मद संभाजी से हार गया। वीर पुरुष जो खुद मरकर इतिहास को जिंदा करते हैं, उनकी भी रूहें उठकर बोली देखो ऐसे मरते हैं। थैंक यू। तर मित्रांनो आता आम्ही उतरायला चालू केलंय, खाली उतरतोय आणि एवढा भारी फॉग आला ना, आता एवढे भारी धुकं आले तुम्हाला माझ्या मागे कदाचित आई शपथ यार, इथे बघा पूर्ण फॉग। हॅलो गाईज, माझा पण चॅनल आहे, सबस्क्राईब करा। कोणतं चॅनल आहे? इंस्टावर चॅनल आहे, इंस्टावर चॅनल? हा, कृष्णा अंडरस्कोर अंडा आयडी आहे, म्हणजे इंस्टा कृष्णा अंडरस्कोर अंडा कृष्णा अंडरस्कोर थांब, माझे फॉलोअर्स दाखव ना कसं। सो गाईज आता हा व्हिडिओ काढतोय ठीक आहे, पण तुम्हाला दाखवतो याची पॅन्ट फाटली का, याची पॅन्ट फाटली का, दाखवतो। आली एवढी पॅन्ट फाटली याची, खालून पॅन्ट फाटलेली आहे। काय करू, कधी पण असे फेक बॉन्कर्स घेऊ नका, पैसे वेस्ट आहे भाई। बोलतो फेक बॉन्कर्स आहे, तरी पण मी परत विकलं तर 1000 रुपये। कोण होती रे पोरगी? सिगरेट पित होती इकडे, दाखवतो तुम्हाला काय चुकीचं आहे, सिगरेट पित होती वरती येऊन। काय म्हणजे थोडीशी तरी पाहिजे की नाही डोकं, हा सेन्स मुंबईवरून येतात ना, काय करतात। चला ऋषी काय करायचं माहितीये, या पोलाला पकडायचं, एवढं पण डेंजर नाही गायचे, जेवढं वाटतं तेवढं डेंजर नाही, पोलाला पकडून इझी। पोलाला पकड, पोलाला पण इथून व्ह्यू बघा ना यार, बघा या बघा, पहिला हात पहिला दिलेला झटका, अवदसा नष्टर। फाटली, आतून फाटली। कृष्णा एवढं नाही रे, इझी आहे रे उतरायला, हे काय आहे? हा पडशील ना त्याकडे। ये चल इकडून ये। तर काही ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि
आम्ही आता इकडे सगळे नाश्त्याला नाही जेवायला थांबलोय. जेवायला काय मिसळ पाव वाटतं. सगळे पुढे आलेले येतात माझ्या मागे होते. संपत आल्यावर मी आलो पटापट पुढे. अजून काय पाहिजे? ट्रेक करून झाल्यावर वरण भात पापड आणि चवळीची भाजी. ऋषी अजून काय पाहिजे? एवढं सगळं आहे. वरण भात आहे, मिरची आहे, लोणचं आहे, चवळीची भाजी आहे. मस्त आहे. ट्रेक करून झाल्यावर अजून काय पाहिजे? गाडी चाबी दे. कशाला? काय नाही आता. फर्स्ट राऊंड की सेकंड राऊंड? आता मी बसलोय. हातावर बितावर सांडलंय पोरांनी. त्याला सांगितलं द्यायला कसं देतात. कोण तो? अमोगला काय येते? अमोगची छाती भरते लगेच. प्लेट बघ एवढे. मला वाटलं मिसळ पाव असेल त्यामुळे मी अशी प्लेट आणली. दादा आता एक मिसळ पाव आणि लिंबू मिरची. मिसळ सॉरी लग्नाची आठवण आणून देऊ नका. हॅलो गाईज, तर हाच होता आमचा कर्नाळचा ट्रेक कर्नाळ ब्लॉग. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला. सॉरी कारण ह्या वेळेस सुद्धा मी ब्लॉग एंड करायचं विसरलो. ऍक्च्युली विसरलो नाही, पण माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झालेली त्यामुळे मला शूट करता आलं नाही. बोललो घरी जाऊन करीन. तर येस, तर हाच होता आमचा कर्नाळ ट्रेक. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गाईज. आणि बेल आयकन हिट केलं नसेल तर ते पण करा गाईज. करून टाका यार, काय फुकट आहे यार गाईज, करून टाका. एवढा काय यार. ठीक आहे, चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.